नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेणे आता अगदी सोपे झाले आहे। कारण की तुमच्या घरात उपलब्ध असणारे कागदपत्रे देऊनच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाहीये। या योजनेचा लाभ आता सर्वच महिला घेऊ शकतात। कारण की आता फक्त तुमच्या घरातीलच 4 कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी देऊन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात। तर हे तुमच्या घरातीलच कोणकोणते 4 कागदपत्रे तुम्हाला आता लागणार आहेत याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सोबतच तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा कसा आणि कुठून करायचा आहे याविषयी सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता तुम्हाला तुमच्या घरातीलच कोणकोणते 4 कागदपत्रे हे लागणार आहेत याविषयी जाणून घेऊया। सोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला ऑनलाईन अर्ज हा कसा आणि कुठून भरायचा आहे याविषयी सुद्धा आपण जाणून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हा 3 जुलै 2024 रोजी काढण्यात आलेला शासनाचा नवीन जी आर आहे। हा जी आर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणा करण्याबाबतचा आहे। आणि हा जी आर 3 जुलै 2024 रोजी काढण्यात आलेला आहे। म्हणजेच कालच्या दिवशी हा जी आर काढण्यात आला आहे। आणि या जी आर मध्ये सांगण्यात आले आहे मित्रांनो की आता तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फक्त तुम्हाला 4च कागदपत्रे ही द्यावी लागणार आहेत। ही 4 कागदपत्रे ज्या महिलांकडे असतील ते या योजनेचा लाभ सहजपणे घेऊ शकणार आहेत। तर ती कोणकोणती 4 कागदपत्रे आहेत चला जाणून घेऊया। तर मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी 2 महत्त्वाची कागदपत्रे जी आहेत ती तुम्हाला कंपल्सरी लागणार आहेत। तर ती कोणती आहेत? तर पहिले जे कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे ते आहे तुमचे आधार कार्ड। आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला लागणारच आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरे जे कंपल्सरी महत्त्वाचे कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे ते आहे तुमचे स्वतंत्र बँक खाते। ज्या महिलांना या ठिकाणी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या महिलांचे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला स्वतंत्र एक बँक खाते लागणार आहे। तुमचे आणि तुमच्या पतीचे जर जॉईंट खाते असेल तर ते तुम्हाला चालणार नाही, किंवा जर तुम्ही ते दिले तर भविष्यात तुम्हाला अडचणी येऊ शकतात। त्यामुळे तुम्ही तुमचे स्वतंत्र एक बँक खाते उघडून घ्यायचे आहे आणि तेच बँक खाते तुम्हाला या योजनेसाठी द्यायचे आहे। ही 2 महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला कंपल्सरी लागणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, अगोदर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला हे कागदपत्रे आपल्याला या ठिकाणी लागणार होते। परंतु आता योजनेत बदल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र आणि जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। म्हणजेच मित्रांनो, आता या योजनेमध्ये बदल केल्यानुसार महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल किंवा ते काढण्यासाठी तुम्हाला काही अडचणी येत असतील तर त्याच्याऐवजी तुम्ही या ठिकाणी 15 वर्षापूर्वीचे तुमचे रेशन कार्ड, तुमचे मतदान कार्ड, शाळा सोडण्याचा दाखला किंवा मग तुमचा जन्म दाखला या 4पैकी कुठलेही एक कागदपत्रे तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात। आणि मित्रांनो, या 4पैकी कुठलेही एक कागदपत्रे निश्चितच महिलांकडे असते, त्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचणही येणार नाही। त्याच्यानंतर मित्रांनो, अगोदर या योजनेचा लाभ घेण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपर्यंत असणे हे अनिवार्य होते। परंतु आता बदल झाल्यामुळे सक्षम प्राधिकरण यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपर्यंत असणे अनिवार्य आहे। तथापि जर तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला देण्याची सुद्धा आवश्यकता नाहीये। म्हणजेच मित्रांनो, आता तुम्हाला 4 कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत? तर तुमचे आधार कार्ड, तुमचे बँक खाते, त्याच्यानंतर तुमचे रेशन कार्ड आणि तुमचा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला। फक्त हीच कागदपत्रे तुम्हाला आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज हा कसा आणि कुठून करावा लागणार आहे। तर मित्रांनो, या योजनेसाठी जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज हा भरायचा असेल तर तो अर्ज तुम्ही एक मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे भरू शकता। त्या मोबाईल ॲप्लिकेशनचे नाव आहे मित्रांनो नारी शक्ती दूत। मित्रांनो, नारी शक्ती दूत ही ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवरती सहज मिळून जाईल। तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायची आहे। ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ही ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायची आहे। ही ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला लाभार्थी महिलेचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक OTP पाठवला जाईल। तो OTP आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तो OTP फिल करायचा आहे। OTP या ठिकाणी सबमिट झाल्यानंतर पुढे तुम्हाला या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी एक ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होणार आहे। तो फॉर्म तुम्हाला या ठिकाणी पूर्ण भरावा लागणार आहे। आणि जे कागदपत्रे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले ते कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी PDF स्वरूपामध्ये सेव्ह करून ठेवायची आहेत। 1 MB पर्यंत डॉक्युमेंटची साईज तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे। ही ॲप्लिकेशन खूपच जॅम चालू आहे आणि लॉगिंगचा प्रॉब्लेम येत आहे।
जेव्हा ही ॲप्लिकेशन व्यवस्थितपणे सुरू होईल, लाईव्ह फॉर्म कशा पद्धतीने या ठिकाणी भरायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला अतिशय सविस्तरपणे या ठिकाणी माहिती देणार आहे. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.